स्वागत करतो एकदा. आज आपण अतिशय महत्त्वाचा मुद्दा बघतोय, तो म्हणजे कंटिन्युएशनचा पार्ट आहे आपला, दॅट इज मेजरमेंट ऑफ प्रेशर. जसं आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये बघितलं की एक्झॅक्टली प्रेशर कसं मोजत असतं. त्याकरता आपण बेसिक कव्हर केलं की प्रेशर ज्या डिव्हाइसनं मोजतो आपण त्याला म्हणतो आपण व्हॅक्यूम गेज किंवा प्रेशर मीटर किंवा प्रेशर गेज. नंतर ॲटमॉस्फिअरचं प्रेशर कसं मोजायचं त्याकरता आपण काय बघितलं, मर्क्युरी पॅरामीटर. आज आपण प्रेशर मेजरमेंटचं सेकंड डिव्हाइस बघतोय, ज्याचा वापर आपण कोणत्याही गॅस किंवा लिक्विडचं, खास करून गॅसचं उदाहरण घ्या, गॅसचं प्रेशर मोजण्याकरता आपल्याला याचा वापर करू शकतो. त्या डिव्हाइसचं नाव काय आहे, हेडिंग द्या नेक्स्ट पॉइंट, ओपन ट्यूब मॅनोमीटर. काय नाव आहे, ओपन ट्यूब मॅनोमीटर. तुम्ही म्हणाचं नाव ओपन ट्यूब का करायचं, ते ट्यूब ओपन आहे का बाजूला, यू कॅन सी हियर. डायग्राम बघा, सगळ्यांनी डायग्राम बघायचे. इकडं डायग्राम मध्ये काय काय दाखवले बघा, आपण एक यू ट्यूब ओपन ट्यूब, ह्याचा आकार यू सारखा, युट्यूब मॅनोमीटर तुम्ही म्हणतो बघा. आपल्याला युट्यूब मॅनोमीटर म्हणलं काय हरकत नाहीये, परंतु आपल्या टेक्स्टबुक नुसार आपण कंटिन्यू करूया. नाव दिले ओपन ट्यूब मॅनोमीटर. काय डायग्राम दाखवले बघा. पहिला पॉईंट काय असणार डायग्रामचा, अतिशय इम्पॉर्टंट पॉइंट. डायग्राम मध्ये काय काय बघा, ट्यूब दाखवले बघा, यू कॅन सी ए ट्यूब. याचा आकार यू आकाराची ट्यूब आहे. इथे तुम्ही पॉइंट दाखवले बघा, पॉइंट ए दाखवला, पॉइंट बी दाखवला. दोघांच्या अंतर किती आहे, ए पॉइंट बी मधलं डिस्टन्स एच. तर आपण हाईट ऑफ द लिक्विड कॉलम म्हणू शकतो. आता ह्या लिक्विड कोणतं वापरलं आहे, तर जनरली इथं आपण वापरला लो डेन्सिटीचं लिक्विड. बरेच जण काय म्हणतात मर्क्युरी, नो, अजिबात नाही. इथं आपण काय वापरणार, वी आर गोइंग टू यूज लो डेन्सिटी लिक्विड सच एज केरोसिन और वॉटर. कारण का, डेन्सिटी कमी असल्यामुळे तुम्हाला जास्त डिफरन्स मिळू शकतो. कशाचा, लेवल डिफरन्स तुम्हाला मॅक्सिमम मिळू शकतो. कशाचा लेवल डिफरन्स, हा एच जो आहे हा जास्त मिळू शकतो. एच मिळाला जास्त तर रोजी एच इक्वल टू पी इक्वल टू रोजी एच. म्हणजे काय, एच जास्त पी जास्त, म्हणजे जास्त प्रेशर आपल्याला इथं मोजता येतं. म्हणजे स्केल जे आहे प्रेशरचं मॅक्सिमम होतं. म्हणून आपण काय वापरणार, लो डेन्सिटी लिक्विड. इथं आपल्याला वॉटर. पॉइंट्स बघा ए बी आणि सी. नोट दॅट पॉइंट बी अँड सी आर ॲट द सेम लेवल. पॉइंट बी आणि सी काय आहेत, बी आणि सी पॉइंट्स आर ॲट द सेम लेवल. डायग्राम मध्ये बघा व्यवस्थित, बी आणि सी पॉइंटची लेवल समान आहे. आणि हे आहे आपला कंटेनर, डी काय दिसतोय, कंटेनर. ज्या कंटेनर आपण काय फिल केला, गॅस भरलेला आहे. काय भरलेला आहे, गॅस भरलेला आहे. इथे मी नाव देतो, तुम्ही लगेच डायग्राम माझ्यासोबत काढले आहे असं ग्रेड करतोय. इमॅजिन व्हिडिओ वारंवार बघायचं, डायग्रामची प्रॅक्टिस करायची. इथं द्या नाव कंटेनर. इथं आपण काय भरलंय, वी कॅन सी हिअर वी फिल्ड गॅस इज फिल्ड. काय भरलं आपण, गॅस. आता कंटेनर मधला गॅस आपल्याला प्रेशर काढायचं. बघा कुठून कुठं चाललो आपण. आपलं टार्गेट काय माहिती इथं, या कंटेनर मधला प्रेशर कसा काढायचा आहे. कंटेनर मधला प्रेशर म्हणजे कंटेनर मध्ये असणाऱ्या फ्लुइडचं प्रेशर काढायचं आहे. या काय बेसिक मुद्दे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे फॉर एक्झाम्पल. ओके, पहिला पॉईंट झाला डायग्राम, दुसरा पॉईंट लिहा. कन्सिडर, विचारात घ्या, याचा अर्थ असा आहे, कन्सिडर ए ओपन ट्यूब कंसातला यू शेप. याचा आकार यू आहे ना, बघा यू शेप. ओपन ट्यूब कंसातला यू शेप in which low density liquid, काय म्हणले मी, in which low density liquid, व्यवस्थित लिहा, low density liquid is filled. आपण काय भरलं याच्यामध्ये, कंसातल्या याची उदाहरण पण द्या. वॉटर आहे किंवा केरोसिन. यू कॅन ऍड केरोसिन ऑल्सो, यू कॅन ऍड रॉकेल. रॉकेल वापरतो परंतु जनरल वापरू नका. आय सजेस्ट रिझन इज दॅट कॉस्ट ऑल्सो अँड इट इज अ इव्हॅपोरेशन. तो लगेच इव्हॅपोरेट होतो. रॉकेल थोडं सब्लिमेशन होतं, त्यामुळे क्वांटिटी कमी होते. बट स्टील यू कॅन हॅव दिस ऑप्शन. सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल पाणी वापरू शकता. म्हणून काय दिले मी, इट इज फिल्ड विथ लिक्विड सच एज वॉटर, केरोसिन. का और काय दिली, डेन्सिटी कमी आहे. काय कमी आहे जी, डेन्सिटी कमी आहे लिक्विडची. मर्क्युरी पेक्षा कमी आहे. मर्क्युरी 13,700, पाण्याचे 1000 आहे.
very easy to understand logically. The next point. Points व्यवस्थित लिहा डायग्राम कडे बघून. Points B and C काय होतं बघा, पॉइंट्स B and C एवढे कॉमा करायला लगेच. स्पेसिफिक मुद्दा आहे तो पॉइंटचा, म्हणून मी लिहायला दिलं एवढे कॉमा केलेला आहे. पॉइंट्स B and C आर ॲट द सेम लेवल. लिहा आर ॲट सेम लेवल. कॉमा करून लिहा. हेन्स वापरा प्रिन्सिपल लगेच. हेन्स प्रेशर ॲट B इक्वल टू प्रेशर ॲट C. व्यवस्थित लिहायचं लगेच, विनाकारण एक्स्ट्रा काय वाढवू नका. सेम लेवलला माहिती मला मी प्रिव्हियस आर्टिकलला सांगितलेलं आहे, सेम लेवलला असणाऱ्या पॉइंटचा प्रेशर समानच असतं, म्हणून प्रेशर ॲट पॉइंट B इक्वल प्रेशर ॲट पॉइंट C. इक्वेशन 1 करा. लिहा न्यू लाईन. नेक्स्ट पॉइंट टाका. जबरदस्त पॉइंट आहे पुढचा, इंटरेस्टिंग पण मला काय हरकत नाही, लॉजिकली जायचं पण आपल्याला. आता मला सांगा प्रेशर पॉइंट B काय असेल. प्रेशर पॉइंट B काय असेल लिहा मग. बट प्रेशर ॲट B इक्वल टू, तुम्ही सांगायचं बरं का मला, प्रेशर पॉइंट B काय असणार, इथलं प्रेशर असणार, इथं ऍटमॉस्फिअर प्रेशर असणार की नाही. सिंपल आहे. इथं काय असणार, ओपन ट्यूब आहे ना, इथं ऍटमॉस्फिअर प्रेशर असणार, मग त्याला मी PO म्हणतो. मग काय ना सांगा, PO दाखवायचं वाटलं असतं, म्हणजे कन्फ्युजन कमी होऊन जाईल. इथं म्हणू शकतो आपण एअर आणि प्रेशरला PO. PO इथलं प्रेशर एक असलं, एक पेक्षा कोणाचं प्रेशर असणार, एअर असणार ना. ए पॉइंट कुठं, इट इज ओपन टू द ऍटमॉस्फिअर, म्हणून प्रेशर ऑफ द ऍटमॉस्फिअर दिले मी. PO प्लस काय असणार, प्रेशर ॲट पॉइंट B काय असणार ते त्याला प्रेशर ॲट पॉइंट B प्लस प्रेशर टू लिक्विड फॉर्म म्हणजे ρGH. लिहा प्लस ρGH. इंटरेस्टिंग पॉइंट म्हणजे काय या ρGH, परंतु PB इक्वल टू काय PC. बरोबर आहे. लिहा मग न्यू लाईन फ्रॉम इक्वेशन 1. फ्रॉम इक्वेशन 1 करून लिहायचं लगेच. फ्रॉम इक्वेशन 1. आता हा पॉइंट मी इरेज करतोय. आय होप तुम्हाला हा मुद्दा कळाला असेल. यू कॅन इझिली हॅव द प्रॉपर सिक्वेन्स बघा. फ्रॉम इक्वेशन 1 काय ना सांगा न्यू लाईन. PC इक्वल टू, मी रिप्लेस केलं PB ला रिप्लेस केलं PC ला. बघा नाही मी PB ला रिप्लेस करतोय PC ला, मला आहे का PC इक्वल टू B च्या ऐवजी C लिहिलं. एवढंच. काय ना P0 प्लस ρGH. बरोबर अगदी. PC इक्वल टू P0 प्लस ρGH म्हणजे ऍटमॉस्फिअरिक प्रेशर. न्यू लाईन. आता मी इथून शिफ्ट होते, सिक्वेन्स मेंटेन करतो प्रॉपरली. बघा नीट. according to Pascal's principle, पास्कल प्रिन्सिपल म्हणा किंवा प्रिन्सिपल किंवा पास्कल्स लॉ म्हणा, आणि तुमचा आहे पास्कल्स प्रिन्सिपल. काय ना सांगा, प्रेशर ॲट C इज इक्वल टू प्रेशर ॲट D. म्हणा का असं काय सांगतात, एन्क्लोज्ड कंटेनर मध्ये तुम्ही कोणताही पॉइंट घ्या, जर फ्लुइड स्टॅटिक असेल, कंटेनर आपला क्लोज राहिला त्यामुळे फ्लुइड स्टॅटिक असणार आहे. तर फ्लुइड असलं स्टॅटिक, इथं एअर आहे, फ्लुइड म्हणजे इथं आपण गॅस म्हणणार फ्लुइडला. तर प्रेशर ॲट D इक्वल टू प्रेशर ॲट C. प्रेशर ॲट D म्हणजे गॅस वरचं प्रेशर हो. कंटेनर मध्ये जो गॅस बनला त्याचं प्रेशर आपण बोलतोय. PC इक्वल टू काय ना PC इक्वल टू PD. मग काय ना सांगा, आय कॅन रिप्लेस PC by PD. What we can write? Therefore, PD equal to काय ना, pressure at D equal to what? P0 plus ρGH. आता P0 शिफ्ट कर लेफ्ट हँड साइडला. मग काय ना सांगा, therefore I can write PD minus P0 is equal to ρGH. म्हणजे काय मला सांगा, प्रेशर ॲट D मधून मी ऍटमॉस्फिअरिक प्रेशर वजा केला. ऍटमॉस्फिअरिक प्रेशर आपल्याला माहिती आहे, आपण काढू शकतो ऍटमॉस्फिअरिक प्रेशर. मर्फी बॅरोमीटर वापरा ना, यू कॅन इझिली कॅल्क्युलेट ऍटमॉस्फिअरिक प्रेशर. ती तुम्हाला व्हॅल्यू माहिती आहे.
त्यातून डी पॉईंटचं प्रेशर वजा करा. बघा ना इथं पीडी मधून पीओ वजा करा. ऍटमॉस्फिअर प्रेशर मधून ऍटमॉस्फिअर प्रेशर व्हॅल्यू डी मधून वजा करा. प्रेशर आहे पॉईंट डी या गॅसच्या प्रेशर मधून वजा करा. कारण एक्सटर्नल प्रेशर कोणाचं आहे इथं? एक्सटर्नल प्रेशर ऍटमॉस्फिअरचं आहे. त्याला मी सबट्रॅक्ट केलं. राहिलं काय मग? प्रेशर ऑफ द गॅस म्हणजे नो जीएच लावतो आपण गेज प्रेशर या न्यू लाईन. इथे मी शिफ्ट होतोय. धस pressure on the gas, pressure on the gas is equal to rho gh, is equal to rho gh. सिंपल आहे. या फॉर्म्युला मी काय काढू शकतो? गॅस टू द प्रेशर कसं काढणार? रो माहितीये, डेन्सिटी ऑफ द लिक्विड माहितीये, पाणी वापरलं आपण, ग्रॅव्हिटी माहितीये, हाईट फक्त मोजाव. सिंपल आहे. घ्यायचं युट्यूब मॅनोमीटर, ओपन टू मॅनोमीटर जोडायचं, ज्या कंटेनर तुम्हाला प्रेशर मोजायचं आहे जस्ट अटॅच करायचं, हाईट बघायची लिक्विड कॉलमची, रोजीसने मल्टिप्लाय करून टाकायचं. तुम्हाला फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये प्रेशर इनसाइड द क्लोज कंटेनर ऑन द लिक्विड, सॉरी ऑन द गॅस, ऑन द फ्लुइड, लिक्विड म्हणून काय हरकत नाही, प्रॉपर फ्लुइड घेऊया गॅस म्हणून, ऑन द गॅस कॅन बी इझिली कॅल्क्युलेटेड. हा इज सिंपल कॉन्सेप्ट ऑफ व्हॉट? ओपन ट्यूब मॅनोमीटर. एंड ऑफ द आर्टिकल कोणता आर्टिकल संपला सांगा? ओपन ट्यूब मॅनोमीटर. अशा प्रकारे आपण प्रेशर मेजरमेंटचा पार्ट कव्हर केला आहे. काय कव्हर केला आपण सांगा? वी कव्हर्ड प्रेशर मीटर म्हणजे काय, व्हॅक्यूम गेज म्हणजे काय, ओपन ट्यूब मॅनोमीटर म्हणजे काय, नंतर काय बघितलं आपण त्याच्या अगोदर मर्क्युरी बॅरोमीटर म्हणजे काय, तो कसा काम करतो. हे बेसिक तुम्हाला कळलं असेल. वारंवार वाचा अँड हा कॉन्सेप्ट एन्जॉय करा. एन्जॉय करायचा अर्थ काय समजून घ्या आणि एक्झाम मध्ये प्रॉपरली लिहायचं. ओके, आता आपण ह्या टॉपिकचा पहिला सेक्शन संपवलेला आहे आणि प्रेशर मेजरमेंट. आता आपण नवीन पॉइंट चालू करू टॉपिक मधला. ऑल टू द न्यू कॉन्सेप्ट, न्यू प्रॉपर्टी ऑफ द फ्लुइड. त्याला म्हणतो आपण सरफेस टेन्शन. काय म्हणतो आपण त्याला? सरफेस टेन्शन. ओके, नेक्स्ट पॉइंट हेडिंग द्या. न्यू पॉइंट, ऑल टू द न्यू पॉइंट सेक्शन बी म्हणून हरकत नाही टॉपिकचा नवीन सेक्शन. राहिली सरफेस टेन्शन. अगदी आपण चाललोय अकाउंट वेटेज. प्रिव्हियस आर्टिकल पण इट विल कम फॉर 2 मार्क्स, ऍट मॅक्स 3 मार्क म्हणून हरकत नाही. डायग्राम करणं अत्यंत गरजेचं आहे कोणत्याही आर्टिकल मध्ये जर असेल तर. ठीक आहे, आता आपला पुढचा पॉइंट आहे सरफेस टेन्शन म्हणजे काय. व्हॉट डू यू मीन बाय सरफेस टेन्शन? आपण ह्याला शब्दानुसार जाऊया. व्हॉट आर द वर्ड? सरफेस. सरफेस म्हणजे काय? लेअर. एखाद्या लेअरवरचा असणारा ताण तणाव. टेन्शनचा अर्थ आपला इथं अर्थ घ्यायचा फोर्स. टेन्शन म्हणजे काय? घ्यायचं फोर्स. एखाद्या लेअरवरचा फोर्स सांगितलं बघायचं. समजा एक पाण्याचा लेअर आहे, तर ह्याच्यावर एखादा फोर्स आपल्याला असेल तर तो लेअर काय करतो? क्रिएट द सरफेस टेन्शन. उदाहरण द्यायचं म्हणलं तर तुम्ही बघितलं असं बऱ्याच वेळा पाण्यावरून यू कॅन से अँट, मुंगी चालू शकते बघा, मुंगी. अँट कॅन वॉक ऑन द वॉटर. हा फेनॉमेनॉन कशामुळे आहे? सरफेस टेन्शनमुळे. तुम्ही टाचणी घ्या, टाचणी कमी वजनाची अगदी, ती पाण्यावर टाका तरंगते. रिझन इज दॅट सरफेस टेन्शन. डिटर्जंट पावडर, डिटर्जंट कपड्याची पावडर, ह्याच्यामध्ये सरफेस टेन्शन काम करतं. झाडाच्या मुळाशी घातलेलं पाणी अगदी फांद्यापर्यंत पसरतं. सेम कॉन्सेप्ट सरफेस टेन्शन. मग हा अतिशय इंटरेस्टिंग फेनॉमेनॉन का म्हणतोय मी? हा इंटरेस्टिंग कारण हे आपल्या डे लाईफ मध्ये, डे टू डे लाईफ मध्ये आपण खूप वेळा अनुभव त्या गोष्टी. तुम्ही असं उदाहरण घेऊ शकता. वात घ्या, दिव्यातली वात. तेल आपण टाकतो दिव्याच्या, दिव्यामध्ये तेल टाकल्यानंतर वातेमधून तेल ऑटोमॅटिक ट्रान्सफर होतं, दिवा चमकतो, उजळतो. कशामुळं? कशामुळे तेल ते वातेमधून पसरतं? सरफेस टेन्शन. अशी बरीच उदाहरणं आहेत जे आपण शिकणार आहे कॉन्सेप्ट मध्ये, ज्याचं नाव आहे सरफेस टेन्शन. ओके, आता आपण समजून घ्या सिंपल लँग्वेज मध्ये की सायंटिफिकली काय डेफिनेशन आहे सरफेस टेन्शनची. काय म्हणतात? पहिला पॉईंट काय असणार आपला?
डेफिनेशन ऑफ सरफेस टेन्शन हा का पहिला तुम्हाला उदाहरण मुद्दाम दिले जेणेकरून आपल्या कळालं पण एक्झामला आपण काय शिकणार आहे. ओके हा का पहिला पॉइंट डेफिनेशन. त्यातल्या फोर्स ऍक्टिंग पुन्हा फोर्स कसा पाहिजे हे अट आहे हे लक्षात घ्या. कसा पाहिजे फोर्स हा फोर्स कसा पाहिजे टँजेन्शियल कसा पाहिजे टँजेन्शियल. त्यामुळे फोर्स ऍक्टिंग कंसातल्या टँजेन्शियल फोर्स ऍक्टिंग कंसात टँजेन्शियल पर युनिट लेंथ force acting कंसात tangential per unit length is called as surface tension is called as surface tension. डायग्राम कडे समजून घ्या व्यवस्थित. डायग्राम कडे बघा इकडे धरून चला. मी एक लेअर घेतो लिक्विडचा असा आकार आहे म्हणजे काय कंटेनर मध्ये आहे ना होईल हे लेअर लिक्विडचा वरचा ते लिक्विड आहे. आता मी काय करतोय एक इमॅजिनरी लाईन ड्रॉ करतो. इमॅजिनरी लाईन सगळ्यांनी इकडे बघायचं. याची लेंथ धरून चला एल आहे. लाईनची लेंथ किती आहे एल लेंथ आणि ऍक्च्युअली मी टँजेन्शियल फोर्स अप्लाय करतो. कसा फोर्स अप्लाय करतो टँजेन्शियल म्हणजे असा असणार बघा नीट. टँजेन्शियल कुणाला लेअर टँजेन्शियल लेअरला किंवा या लेंथला म्हणा कार्य करत नाही. लेअर जो असतो आपला लेअर त्या लेअरला लागू आपला टँजेन्शियल फोर्स म्हणजे लेंथला असणार क्रॉस करणार लेंथ असेल हा क्रॉस करून टाकले बघा क्रॉस. तर हा फोर्सला मी एफ म्हणतो. काय म्हणतो फोर्सला मी एफ म्हणतो. फोर्स कसा आहे टँजेन्शियल फोर्स. तर या लेअर वर बघा हा लेअर दिसतो सगळ्यांना. हा गोल दिसतोय गोल. हा बघा हा लेअर आहे. लेअर असा फोर्स अप्लाय करतोय. द फोर्स इज लाईक दिस टँजेन्शियल. ह्या फोर्सला काय म्हणायचं बघा हा जो फोर्स आहे इफ आय कन्सिडर दिस फोर्स इज कॉल्ड एज टँजेन्शियल फोर्स. आणि जेव्हा या फोर्सला मी डिवाइड करतोय लेंथ न तेव्हा मिळते मला सरफेस टेन्शन. लिहा मग खाली डायग्राम करा. ड्रॉ दिस सिंपल डायग्राम. लिहा न्यू लाईन मॅथमॅटिकली काय म्हणतो मी मॅथमॅटिकली लिहा कॅपिटल टी सिंबल सरफेस टेन्शनचा. लिहा कॅपिटल टी एफ बाय एल. दिसतंय का डायग्राम मध्ये दिसतंय का एफ. फोर्स बघा एफ आणि लेंथ बघा. यू कॅन सी दिस लेंथ एफ बाय एल. बॉक्स करा इक्वेशनला. हे जरा सिंपल फॉर्म्युला ऑफ व्हॉट सरफेस टेन्शन. अगदी बेसिक पासून चालूया आपण. व्हॉट इज सरफेस टेन्शन फोर्स पर युनिट लेंथ. काय म्हणते मी फोर्स पर युनिट लेंथ. आता आपण काय मोठी दिली कशामध्ये मोजायचं होईल. हाऊ वी कॅन मेजर how to measure surface tension. लिहा न्यू लाईन इट्स अ SI युनिट. पहिला मुद्दा दुसरा मुद्दा लिहा सिस्टमॅटिक पद्धतीने जाऊया पुढे. इट्स अ SI युनिट आता आपण SI युनिट लिहा. काय सांगा वाटलं इट्स SI युनिट. युनिट काय फोर्सचा न्यूटन लेंथचा मीटर मग काय येणार न्यूटन पर मीटर. क्या आएगा न्यूटन पर मीटर. फोर्स युनिट न्यूटन आणि लेंथ युनिट मीटर न्यूटन पर मीटर. आता ही वेक्टर आहे का स्केलर आहे. सत्र विचार वेक्टर आहे का स्केलर आहे. फोर्स काय वेक्टर क्वांटिटी. फोर्स काय वेक्टर क्वांटिटी. तर आपण इथं वेक्टर स्केलर मध्ये कॅटेगरी करणार नाही हे लक्षात ठेवा. आता आपण असं हे लिहूया डायमेन्शन. लेट अस डायमेन्शन. या लिहूया डायमेन्शन ऑफ सरफेस टेन्शन
सिंबल काय स्क्वेअर ब्रॅकेट. व्हॉट इज डायमेन्शन ऑफ फोर्स? यू नो व्हेरी वेल. डायमेन्शन ऑफ फोर्स काय असते? m1 l1 t⁻². बरोबर आहे का? बघा ना, मास इन एक्सेलरेशन l1 t⁻² डिवाइड बाय लेंथचं डायमेन्शन म्हणजे l1. l म्हणून कॅन्सल करायला काय सांगा, l तर 0 येणार आहे. मग काय सांगा, मीटर पर सेकंड स्क्वेअर l1 सेकंड स्क्वेअर t⁻² वर येणार. अगदी बरोबर आहे. मग काय डायमेन्शन ऑफ टेन्शन m1 l0 t⁻². मायनस वर गेला 1 झालं कॅन्सल. टीला ते आधी असणार t⁻². इथं डायमेन्शन ऑफ व्हॉट? सरफेस टेन्शन. काय डायमेन्शन आहे? m1 n0 t⁻². This is the dimension of what? Surface tension. I hope you are very much clear with this. आता मुद्दा असा राहतो की सरफेस टेन्शन आपल्याला कशामुळे आढळतं, लिक्विड मध्ये सरफेस टेन्शन का आढळतं आपल्याला हे बघायचं आहे. तत्पूर्वी तुम्हाला माहित पाहिजे आपण आता कव्हर केले बेसिक पॉइंट. कोणते पॉइंट वगैरे सांगा. व्हॉट इज सरफेस टेन्शन? काही आपण फोर्स ऍक्टिंग ऑन द टेन्शन पर युनिट लेंथ इज कॉल्ड एज सरफेस टेन्शन. डायग्राम काढली बघा, हा लेयर दाखवला, दाखवली लेंथ L, फोर्स दाखवले F इज टेन्शन फोर्स. मॅथमॅटिकली T इक्वल F बाय T म्हणजे काय? फोर्स बाय लेंथ. आणि आपण काय लिहिलं बघा, इट्स SI युनिट न्यूटन पर मीटर. डायमेन्शन फॉर्म्युला पण लिहिला आपण, न्यूटन पर मीटर. युनिट ऑफ फोर्स न्यूटन, युनिट ऑफ लेंथ मीटर, न्यूटन पर मीटर. आणि डायमेन्शन काय लिहिलं आपण m1 n0 t⁻². इज द बेसिक इन्फॉर्मेशन ऑफ द सरफेस टेन्शन. आता पुढचा मागचा मुद्दा आपला आहे, व्हॉट आर द कॉजेस ऑफ सरफेस टेन्शन? सरफेस टेन्शन का तयार होतं ते समजण्याकरता आपल्याला पुढचा डिटेल कव्हर करायचा आहे. त्याचं नाव आहे मॉलिक्युलर थिअरी ऑफ सरफेस टेन्शन. काय म्हणायचं? मॉलिक्युलर थिअरी ऑफ सरफेस टेन्शन. नेक्स्ट पॉइंट ready. सरफेस टेन्शनची मॉलिक्युलच्या संदर्भात असणारी थेअरी बघणार आहे आपण. आणि ही कॉज आहे सरफेस टेन्शनचं. लिक्विड मध्ये सरफेस टेन्शन का असतं, फ्लुइड मध्ये सरफेस टेन्शन का असतं, ह्याचं बेसिक रिझल्ट हे काय फक्त 2 टर्म बघणार आहे आपण. ह्या 2 टर्म तुम्हाला प्रॉपरली समजल्या तर मला सरफेस टेन्शन काय आहे. अदरवाइज यू गेट कन्फ्युज. त्यामुळे जे मुद्दा मी कॉल करतोय आता तो समजून घ्या व्यवस्थित. बघा की कोणत्याही फ्लुइड मध्ये सबस्टन्स मध्ये मॉलिक्युल्स असतात. काय असतात? मॉलिक्युल्स. सांगितलं बघायचं आहे? नाही, ऐका व्यवस्थित. कोणत्याही मॅटर मध्ये काय असणार आहे? देयर आर मॉलिक्युल्स. पहिला पण टाका, एव्हरी मॅटर म्हणजे पदार्थ. मॅटर म्हणजे पदार्थ. मॅटर कन्सिस्ट मॉलिक्युल. समुद्र आपण कोणसा फुल स्टॉप करून लिहा. These molecules have forces with respect to each other. व्यवस्थित लिहा. With respect to WRT म्हणजे विथ रिस्पेक्ट टू ईच अदर. काय म्हणतो आपण, प्रत्येक मॅटर मध्ये मॉलिक्युल असतो आणि मॉलिक्युल मध्ये काय असणार? फोर्स असणार आहे. विथ रिस्पेक्ट टू ईच अदर, एकमेकांसंदर्भात काय फोर्स असणार आहे. अँड दिस फोर्स इज कॉल्ड एज इंटरमॉलिक्युलर फोर्स. काय म्हणतात त्याला? इंटरमॉलिक्युलर फोर्स. या गोष्ट आपण कंटिन्यू. दिस फोर्स इज कॉल्ड, अगदी बेसिक पासून चाललोय आपण बुकिश लँग्वेज वापरत नाही. जो कॉन्सेप्ट आहे तो कॉन्सेप्ट आपण प्रॉपरली समजून घेतो आणि त्यानुसार वाक्य तयार करतो. देयर मस्ट नॉट बी सो मच चेंज विथ रिस्पेक्ट टू बुक. समझ में आ रहा है मैं क्या बोल रहा हूं? है ना? दिस फोर्स इज कॉल्ड इंटरमॉलिक्युलर फोर्स.
इंटरमॉलिक्युलर पहिल्यांदा समजला असं गृहीत धरतोय. त्या फोर्सला काय म्हणतात? इंटरमॉलिक्युलर फोर्स. अतिशय इंटरेस्टिंग पॉइंट. ओके, आता पुढचा मुद्दा असा आहे की प्रत्येक वेळी असं असतं का मॉलिक्युल मध्ये फोर्स कायम अट्रॅक्शनचा असेल? उदाहरण घ्या तुम्ही. समजा पाणी टाकलं ग्लास मध्ये, तर पाणी चिटकून तर बसत नाही ग्लासला पूर्णपणे, पण मॉलिक्युल आहे की नाही, ग्लासचा मॉलिक्युल आहे, पाण्याचा मॉलिक्युल आहे. मग हा बदल आपल्याला कळायला पाहिजे, हा फरक कळायला पाहिजे. त्यामुळे आपला पुढचा पॉईंट असणार आहे की इंटरमॉलिक्युलर फोर्स मध्ये पण दोन टाईप आहेत. किती टाईप आहेत? दोन टाईप. या पुढचा पॉईंट. देर आर टू बेसिक टाइप्स ऑफ, सध्या पूर्ण व्यवस्थित द्या. दोन असणार आहेत. टू बेसिक टाइप्स ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. या इंटरमॉलिक्युलरचे दोन टाइप आहेत. इंटरमॉलिक्युलर फोर्सेसचे दोन टाइप आहेत. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस कॅपिटल ए लिहा पहिला. adhesive force लिहा. adhesive force. आता मी कॅटेगरी दुसरी पहिला काय आहे? adhesive force. What is second category that you write? Yeah, cohesive force. काय दिले मी? cohesive force. काय दिलं बघा? पहिलं काय? adhesive force, दुसरं काय? cohesive force. अगदी बेसिकला बघायचं आहे. हे बेसिक पॉइंट होता आपण कव्हर करतोय आज, हे समजून घ्या. आता मला सांगा adhesive force म्हणजे काय? हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ ऑपोजिट टाइप. वेगवेगळ्या टाइप मधल्या मॉलिक्युलचा अट्रॅक्शनचा फोर्स आपण वारंवार विचार घेत, लक्षात ठेवा. आपण वारंवार कशाबद्दल बोलणार आहे? अट्रॅक्शन फोर्स बद्दल बोलणार. फक्त टाइप मॉलिक्युलचा वेगळा आहे बघा. जर मॉलिक्युल टाइप वेगळा असेल तर म्हणायचं adhesive force. उदाहरणार्थ डिंक घ्या, गम. आपण कागदाला डिंक लावतो, डिंक चिकटतो का नाही कागदाला? यस और नो? त्याला म्हणतो adhesive म्हणतो आपण, त्याला म्हणतो adhesive. पाणी घ्या, ग्लास मध्ये होता, ग्लासचा सरफेस वाला करतो का नाही? स्टिक करतो, पाणी चिकटतं, म्हणून adhesive फोर्स आहे. मर्क्युरी घ्या, अजिबात चिकटत नाही, कारण adhesive फोर्स 0 असते ठिकाणी, म्हणजे समान नाही. वेगवेगळ्या मॉलिक्युल मधलं अट्रॅक्शनचा फोर्स असेल, अट्रॅक्शनचा फोर्स असेल, विच फोर्स? अट्रॅक्शनचा फोर्स, त्याला म्हणतो आपण adhesive फोर्स. लिहा बघ इथं बेसिक कव्हर करायचं अगदी. अट्रॅक्शन फोर्स या खाली लगेच. अट्रॅक्शन फोर्स बिटवीन डिफरंट मॉलिक्युल्स. खाली तुम्ही अट्रॅक्शन फोर्स बिटवीन डिफरंट मॉलिक्युल्स. उदाहरण द्या, मी तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. फॉर एग्जाम्पल, वॉटर अँड ग्लास. दोघांमध्ये अट्रॅक्शन आहे की नाही? वॉटर वेगळा मॉलिक्युल, ग्लास वेगळा मॉलिक्युल. ह्याला कोणता फोर्स होता मग? adhesive फोर्स. आणि या प्रॉपर्टीला म्हणतात ऍडेशन. प्रॉपर्टीला काय म्हणतात? ऍडेशन फोर्स म्हणतात adhesive फोर्स. आता कोहेसिव्ह फोर्स म्हणजे काय? तुम्ही सांगा लॉजिकली. कंपॅरिझन करायचं. कंपॅरिझन करा ना. काय ना? अट्रॅक्शन फोर्स बिटवीन सेम मॉलिक्युल्स. काय ना? अट्रॅक्शन फोर्स बिटवीन सेम मॉलिक्युल्स. इंटरेस्टिंग पॉइंट, एकदम इंटरेस्टिंग पॉइंट. अंडरलाइन करा सेम ला. सेम. उदाहरण द्या. कुठले उदाहरण घ्या? वॉटर मॉलिक्युल्स. एक उदाहरण घ्या, आपण समजून जाईल. वॉटर मॉलिक्युल्स. पाण्याचे मॉलिक्युल एकमेकांना चिपकून बसलेले असतात, तेव्हा पाणी जनरली बघा कधी असं वेगळं विभक्त होत नाही. वेगळं सॉलिड घ्या. सॉलिड मध्ये मॅक्सिमम फोर्स असतो अट्रॅक्शनचं. उदाहरण घ्या, इफ यू सी दिस डस्टर. डस्टर बघा इझिली ब्रेक करू शकत नाही आपण, कारण का?
मॉलिक्युलर स्ट्रक्चर मधले एक म्हणजे चिटकून बसलेले आहेत, कारण त्याचं कोणतं फोर्स जास्त आहे, कोहेसिव्ह फोर्स जास्त आहे. ते तुम्ही एअर घ्या, एअरला आपण इझिली इकडे शिफ्ट करू शकतो. वी कॅन पेनिट्रेट एअर इझिली, कारण ऍडहेसिव्ह फोर्स काय असतो तर जास्त असतो, कोहेसिव्ह फोर्स कमी असतो. समझ में आ रहा मैं क्या बोल रहा हूं? आय होप तुम्हाला कळालं ऍडहेसिव्ह फोर्स आणि कोहेसिव्ह फोर्स. जर तुम्हाला ऍडहेसिव्ह फोर्स कोहेसिव्ह फोर्स कळालं तर आणि तरच मॉलिक्युलर थेअरी समजणार आहे कशाची, सरफेस टेन्शनची. आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल. आपण कव्हर केले आजचे मुद्दे. कोणते मुद्दे आपण सांगितले आज मॉलिक्युलर थेअरी मध्ये? मी काय बोललो? एव्हरी मॅटर consists of molecules. These molecules have forces with respect to each other. This force is called as intermolecular force. There are basic types of intermolecular forces. Number 1 काय असणार आहे? Adhesive force. Number 2 काय आहे? Cohesive force. Adhesive force म्हणजे काय? Attraction force between different molecules. उदाहरण द्यायचं पाणी आणि ग्लास, काच. Cohesive force म्हणजे काय? Attraction force between same molecules. For example, वॉटर मॉलिक्यूल किंवा कुठल्याही समान टाईपचं मॉलिक्यूल कुठलाही घ्या, कुठला मॅटर घ्या, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. ओके, आय होप मसले जर असला मुद्दा, हे मुद्दे वारंवार वाचा. ह्याच्या अगोदर जो मुद्दा मी कव्हर केला बेसिक डेफिनेशन ऑफ टेन्शन, तो मुद्दा वाचा व्यवस्थित, जेणेकरून पुढे जे आपल्या डेरिव्हेशन कव्हर करणार आहे ते समजायला सोपं जाईल. ओके स्टुडंट्स, वाचा, रिवाइज करा, कॉन्सेप्ट न विसरता समजून घ्यायचा प्रयत्न करा. रिव्हिजनला दुसरा पर्याय नाहीये. वारंवार व्हिडिओज बघत चला, स्वतः नोट्स तयार करत जरा. मी तुम्हाला नोट्सच्या पद्धतीने लिहून देतोय, पण त्या पद्धतीने तुम्ही न बघता लिहायचा प्रयत्न करा. दिस विल सेव्ह यू लॉट ऑफ टाइम ड्युरिंग एक्झाम. ओके, हॅव अ रिव्हिजन वन्स अगेन. थँक यू सो मच. कीप इट अप, रिवाइजिंग ऑल द कॉन्सेप्ट अगेन.